शरद पवार यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातलं चाणक्य मानलं जातं. महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास 60 वर्ष असलेल्या शरद पवारांना महाराष्ट्रातल्या जनतेची नस नेमकी ठाऊक आहे असं त्यांच्या समर्थकांकडून कायम सांगितलं जातं. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री आणि संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार असा शरद पवारांचा राजकीय प्रवास थोडक्यात सांगता येईल. पण 2014 नंतर शरद पवारांच्या या राजकारणाला तडे जाऊ लागलेत. 2019 मध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन करून कमबॅक केलं. पण त्यानंतर अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या एकछत्री वर्चस्वाला मोठा तडा गेला. आता 2024च्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना या निवडणुका म्हणजे शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. शरद पवार पुन्हा एकदा स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित करू शकणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण 2014 ते 2024 या काळामध्ये अशा काही घटना आणि असे काही मुद्दे वर आले, त्यामुळे शरद पवारांची विश्वासार्हता पूर्णतः धोक्यात आली आहे. विरोधकांकडून या मुद्द्यांचा जोरदार प्रचार केला जातोय. शरद पवारांची विश्वासार्हता धोका संपवणारे हे 5 मुद्दे कोणते, या 5 घटना कोणत्या, बघूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. पहिली घटना घडली ती म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची 2014ची गुप्त भेट. 2014च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी दिल्लीमध्ये शरद पवार नरेंद्र मोदी यांची एक गुप्त भेट झाली होती. या भेटीची राष्ट्रवादी तर सोडाच, भाजपच्या नेत्यांना देखील कल्पना नव्हती. 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा होते आणि त्यांच्या विरोधात राहुल गांधींचा चेहरा काँग्रेसकडून पंतप्रधान पदासाठी प्रोजेक्ट केला जात होता. शरद पवारांची राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी नव्हती आणि 2014ची मोदी लाट बघता काँग्रेसचा निवडणुकीत दणकून पराभव होईल असा अनेक राजकीय नेत्यांचा आणि जाणकारांचा अंदाज होता. राजकारणाचा अंदाज घेण्यात निष्णात मानले जाणारे शरद पवारांनी निवडणुकीनंतर जर 2014ला केंद्रातलं समीकरण बदलली तर जुळवाजुळव करण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं समजलं होतं. पण 2014ला ती बातमी फुटली आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील नेत्यांनी शरद पवारांनी घेतलेल्या भेटीचा मोठा विरोध केल्याचं पाहायला मिळालं. दुसरी घटना ती म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सेना असा सामना झाला. या निवडणुकांमध्ये भाजपला 23 जागा जिंकून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा राजकीय पक्ष ठरवला गेला. आता शिवसेनेला मिळाल्या होत्या 18 जागा, पण भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत कुरबुरींनी तेव्हा मोठ्या वादाचं रूप घेतलं आणि शिवसेना भाजपला पाठिंबा देण्यास टाळाटाळ करत होती. अशा वेळेस शरद पवारांनी त्यांची खेळी खेळली आणि भाजपला बिनशर्त बाहेरून पाठिंबा देऊन टाकला. पवारांच्या या खेळीमुळे भाजपचे सरकार महाराष्ट्रात स्थिर झालं आणि 2014ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी महाराष्ट्रात स्थिर सरकार यावं म्हणून पाठिंबा दिल्याचं सांगितलं, पण यामागं भाजपला चुचकारण्याचा पवारांचा प्रयत्न होता. शरद पवारांच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राजकीय बार्गेनिंग पॉवर पूर्णतः संपली आणि त्यांना निमूटपणे भाजप बरोबर सत्तेत सहभागी व्हावं लागलं. तिसरी घटना म्हणजे 2017ची दिल्लीत पवार शहा यांची बैठक. 2014च्या बिनशर्त पाठिंब्यानंतर शरद पवार इथेच थांबले नाहीत. यानंतरही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हात मिळवण्याची चर्चा ही कायम सुरूच होती. या संदर्भातच 2017 मध्ये दिल्लीत एक बैठक झाली आणि या बैठकीला अमित शहा, शरद पवार, सुनील तटकरे हे सगळे नेते उपस्थित होते. बैठकीमध्ये जागा वाटप, पालकमंत्रीपद, मंत्रीपद हे सगळं ठरलं होतं. राष्ट्रवादीनं शिवसेनेला सत्तेतून काढून टाकण्याची मागणी भाजपकडे केली होती आणि त्याला भाजपनं स्पष्ट नकार दिला होता. अजित पवारांच्या बंडानंतर ही बातमी बाहेर आली आणि शरद पवारांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेवर परत एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. चौथी घटना म्हणजे पहाटेचा शपथविधी. 2019ला महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी झालेला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर 72 तासात कोसळलेलं सरकार. ही घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आता नीट माहिती झाली आहे. इतके दिवस फडणवीस यांनी सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता असा प्रचार सगळीकडे केला जात होता. पण राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांनी या विषयावर मौन सोडलं तर पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवार होते हे ठणकावून सांगितलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना देखील शपथविधी संदर्भात थेट शरद पवारांशी बोलणी झाली होती. शरद पवारांनी आम्ही शपथ घेणार हे माहीत होतं आणि त्याप्रमाणेच त्यांच्या संमतीने सगळं झालं होतं, पण नंतर त्यांनी धोका दिला
असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. अजित पवार आणि फडणवीस या दोघांनीही पहाटेच्या शपथविधीचं सत्य सांगितल्यामुळं शरद पवार हे सत्तेसाठी कोणासोबत देखील हातमिळवणी करू शकतात, ही बाब पुन्हा एकदा समोर आली. 5वी आणि शेवटची घटना म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस विरोध. 2014ला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती. 2014लाच विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा देत शरद पवारांनी शिवसेनेचं एका प्रकारे खच्चीकरण केलं. 2019ला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वारंवार खटके उडत होते. काँग्रेसला खातेवाटपात जागा कमी देणं असो किंवा काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसऱ्या विधानसभा अध्यक्षपदाची जागा काँग्रेसला न देणं असो, शरद पवारांनी कायम आडमुठेपणाची भूमिका घेतली असा आरोप त्यांच्यावरती केला जातो. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या सगळ्या घटनांचा फायदा किंवा तोटा आता शरद पवारांना 2024च्या निवडणुकीमध्ये कसा होईल हे पाहणं महत्वाचं आहे. विरोधकांकडून हे जे सगळे मुद्दे जे मी तुम्हाला वर सांगितले ते अधोरेखित करून शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.